बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. आपल्यासोबत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आकाश मोरे सर आहेत. मोरे सर, खरं तर काल 53 अर्ज वैध झालेले आहेत. विनोद होण्याची आशा मावळी असं वाटतं. अगदी बिनविरोध होऊ शकत नाही, कारण का लोकांचा उत्साह पाहता लोकांना सहभागी या निवडणुकीमध्ये व्हायचं आहे. बरेचसे लोकांच्या मनातले प्रश्न आहेत ते लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे त्यांच्या परीने. त्यामुळं लोक उत्साही आहेत आणि निवडणुकीमध्ये ते उभं राहणार आहे. एकंदरीत ही निवडणूक बिनविरोध होईल असं वाटत होतं. काँग्रेसने खऱ्या अर्थाने प्रमुख म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उद्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. काय पक्षश्रेष्ठींकडून काय आदेश आणि काही निवडणूक लढवणार असं सांगितलं गेलं आहे? पक्षश्रेष्ठींकडनं काय आत्ता तसा काही संदेश आला नाही. उलटा संदेश निवडणूक लढायचा आणि खंबीरपणे लढायचा. जेवढे काय आपल्याकडं असणारे जे काय आर्थिक बळ असेल त्या पद्धतीने आम्ही इलेक्शन हे अत्यंत साध्या पद्धतीने, कारण का नाही म्हटलं तरी दुःखाचं सावट आहे आपल्या सगळ्यांच्यावर. त्या पद्धतीने आम्ही अत्यंत जे काय डोर टू डोअर घर टू घर ॲज अ उमेदवार म्हणून आम्ही लोकांपर्यंत जाणार आणि लोकांपर्यंत आमचं जे काय मुद्दे आहेत ते लोकांपर्यंत पटवायचा प्रयत्न करतो. प्रचाराचा नारळ केव्हा फोडण्यात येणार आहे आणि कोणाकोणाची उपस्थिती राहणार? 10 तारखेला प्रचाराचा नारळ फोडण्याचं आम्ही नियोजित केलेलं आहे. आता आमची बैठक होईल आमच्या कार्यकर्त्यांची. सगळे तरुण कार्यकर्ते आहेत आणि मग त्या बैठकीमध्ये ठरेल आमचं ते कुठं आणि किती वाजता आणि कोण येणार आहे या संदर्भात. महाविकास आघाडीमधलं कोण असणार? महाविकास आघाडी म्हणून आमचे महादेव जानकर आता महाविकास आघाडी नुकतेच आलेले आहेत. त्याचबरोबर सबका साहेब स्वतः येणार आहेत. अजून शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत आमचे, तर ते येतील असं म्हणजे अपेक्षा बाळगतो. त्यांना रिक्वेस्ट करतो यावं, कारण का नाही म्हटलं तरी या महाराष्ट्राला पुरोगामी विचार देणारं आमची महाविकास आघाडीचं आमचं मानस आहे. त्या पद्धतीने सर्व धर्मसमभाव राखणारा मानवी चेहऱ्याने प्रगती करण्याची इच्छा असणारे आमचे जे पक्ष आहे, आमचे जो महाविकास आघाडीचा जो मानस आहे, त्या पद्धतीने त्याला पाठिंबा देण्यासाठी येतील अशी माझी अपेक्षा आहे. काँग्रेसचे वरिष्ठ म्हणजे विजय वडेट्टीवार असतील असं सगळं नाही. आणि आग्रह करतोय त्यांनी यावं. त्यांना फोन करणार. सबका साहेब तर येतीलच. बघूया म्हणजे आता सगळ्यांना फोन उद्या मोठ्या प्रमाणात नेते असतील. सगळे नेते बोलवण्याचा आम्ही प्रयत्न करू. काल जे पार्थ पवार यांनी विधान केले काँग्रेस संदर्भात, कसं पाहता विधान? जर का त्यांना तेच म्हणायचं असेल तर हे निषेधार्थ आहे. म्हणजे अशा पद्धतीने बोलणं चुकीचं आहे. पण मला असं वाटतं की मी सेमी इंग्लिशचा विद्यार्थी आहे आणि मलाही बऱ्याच ठिकाणी इंग्लिशला पर्यायी मराठी शब्द सापडत नाही. त्या पद्धतीने मला असं वाटतं की आमचा तरुण आमच्या नेत्याचा तरुण मुलगा आहे आणि त्याला डाऊनफॉलला पर्यायी मराठी शब्द सापडला नसो असं गृहीत धरा. आणि पण काँग्रेसमधील अनेक जणांनी प्रत्युत्तर दिले. हां, मग ते आहेच ना. उत्तराला प्रत्युत्तर देणं अशा पद्धतीने वक्तव्य केलं तर कोण सहन करत नाही. त्या पद्धतीने असेल. पण मला असं वाटतं की तरुण आहे तर कसं पाहता विधानाकडे? विधान ठीक आहे, विधान चुकीचं आहे. तर त्यांना तेच म्हणायचं असेल तर 100% चुकीचं आहे. कारण का लोकशाहीमध्ये कसं तुम्ही कोणाचा आवाज दाबता, कोणाचं तुम्ही त्याचं कमी करण्याचा प्रयत्न करता असं नसतं. कमी करण्यापेक्षा स्वतःची लाईन मोठी करणं फार महत्त्वाचं आहे लोकशाहीमध्ये. जर का तुम्हाला पक्ष तुमचा वाढवायचा आहे तर दुसऱ्याचं कमी करून, म्हणजे भाजपची याची स्टाईल ऑफ फंक्शनिंग आहे ना, की दुसऱ्याचा पक्ष कमी करायचा आणि स्वतःचा पक्ष वाढवत बसायचं. ही अशा पद्धतीने होत नाही. दुसऱ्याची लाईन कमी करून स्वतःची लाईन, स्वतःची लाईन छोटी लाईन, स्वतःची लाईन मोठी करा. त्या पद्धतीने करा. त्या तशा पद्धतीने राजकारण होत नसतं. कोणाला दाबून कोणाचा डाऊनफॉल करून त्यांच्या भाषेत असं नाही होत. काँग्रेस तसं तर नाही. काँग्रेस गेले 125 वर्षाचा इतिहास आहे आमच्याकडं. म्हणजे आम्हाला वारस कोण कोण आहेत? आंबेडकर, गांधी, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, भगतसिंग. नाही म्हटलं तरी आम्हाला ते वारस आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आमच्या पद्धतीत आम्ही तयार झालेलो. आमचे विचार, त्यांचे विचार जे आमच्या विचारात आम्ही अंगीकृत केलेले विचार आहेत. हां सर, एकंदरीत तुम्ही निवडणुकीच्या आधी देखील मुलाखत दिली होती. त्यात सांगितलं होतं की जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अपघात या संदर्भात लोकांच्या मनात शंका आहेत आणि गुन्हा दाखल झाला नाही बारामती किंवा महाराष्ट्रात, तर हा गुन्हा दाखल झाला तर मी निवडणूक लढवण्याचा पुनर्विचार करू. त्या विधानात आपण थांबा. अगदी ठाम आहे. या प्रकरणी अजूनही हे सरकार गंभीर नाही हे संपूर्ण महाराष्ट्रात कळलेलं आहे.
विशेष करून रोहित पवारांनी मुलाखत देऊन बऱ्याच वेळा सांगून ज्या पद्धतीने जर एफ आय आरची कॉपी इथं एवढ्या मोठ्या माणसाची होत नसेल तर सर्वसामान्य माणसाची काय कर. आणि विशेष करून मला इथल्या बारामतीतल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व लोकांचा अजित पवार प्रेमींचा फोन आला की तुझी जी भूमिका आहे ती योग्य आहे. असं एकंदरीत जी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे, काय विकासाचा काय आपला मुद्दा असणार आहे, कशा पद्धतीने प्रचार केला जाणार आहे? प्रचार आम्ही योग्य पद्धतीने करणार आहोत. जे काही लोकांच्या भावना आहेत, जे लोकांच्या समस्या आहेत लोकांच्या, तर ते आम्ही लोकांना म्हणजे बरेचसे प्रश्न आहेत लोकांचे, म्हणजे लोडशेडिंगचा असेल, गॅसचे दरवाढ असेल, खतांच्या वाढलेल्या किमती असतील, आमच्या पुरंदर उत्सव योजना किती गावांना पाण्याचा फायदा होतो, काय ती स्कीम चालू आहे, आता नवीन गावांचं जोडलेत का नाही, मोठी परिसरात पाण्याची टंचाई आली, तुम्ही इथून म्हणजे करावागजपासून ते मोरगावपर्यंत जाताना आता तुम्हाला ड्रम दिसतील पाण्यासाठी साठवणारे. ही चित्र बारामतीकरांनी किंवा प्रगतशील तालुक्यांनी किती दिवस पाहिजे, हे सगळे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांना आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू, की प्रश्नांना आम्ही लोकांच्या सत्ताधाऱ्यांच्या समोर ठेवू. त्यानिमित्ताने त्या माध्यमातून तरी हे प्रश्न सुटतील असं मला वाटतं. हां सर, एकंदरीत चर्चा होती, अजून देखील बिनविरोधांची काही जण मत व्यक्त करत आहेत, पण निवडणुकीच्या अशा कुठेतरी बिनविरोधांची मावळे असं वाटतं. काय असतं राजकारणामध्ये कधी काय होऊ शकतं काय सांगता येत नाही. मी एक काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मी खरगेजी, आमचे राहुलजी गांधी, त्याच पद्धतीने आमचे सपका साहेब यांच्या विचाराने प्रेरित झालेलो मी आहे. तर ते जे निर्णय, जे पक्षश्रेष्ठी जे काही निर्णय देईल तो निर्णय आमच्या म्हणजे अधोरेखित आहे. नक्कीच हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आकाशजी मोरे आहेत. खऱ्या अर्थाने निवडणूक ही काल 53 अर्ज वैध झालेले आहेत, परंतु जो काँग्रेस पक्ष निवडणूक लढवत आहे तो आम्ही पक्षश्रेष्ठींचा आदेश हे आम्हाला महत्त्वाचा असतात आणि त्या आदेशानुसारच आम्ही पुढे जात असतो किंवा सर्व खाली संघटना असते ते काम करत असतं, असं जे उमेदवार आहेत आकाश मोरे यांनी सांगितलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने जो प्रचाराचा नारळ 10 तारखेला फोडण्यात येणार आहे, यावेळेस महाविकास आघाडीमधील अनेक नेते देखील या नारळाला उपस्थिती लावणार आहेत, असं देखील त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.